पहिलं षटक आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. ब्लॉकॉल स्वरूपात त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची गलती नाहीये. झेलबाद पहिला झटका गजानन माळीच्या स्वरूपात आळंदी संघाला. धावफलक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नाहीये. एक गडी बाद. पहिला चेंडू अप्रतिम टाकला. त्यानंतर मात्र गली पॉइंट मध्ये सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना झेलबादच्या स्वरूपामध्ये गजानन माळी याला परतावं लागतंय. त्यानंतर येतोय आकाश पाटील. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. युवराज गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजी मार्कवरती आहे. स्लोअर स्वरूपात बॅटने पुन्हा एकदा हलकेसे कड घेतले. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार 4 धावा. हाई चेंडू सुरेख होता. गलीमधून चेंडू काढला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये जीवदानच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे आकाशाला जीवदान मिळाले. 4 धावा. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्लोअर स्वरूपात चेंडू टाक. अंगभेदक मारा त्या ठिकाणी केला जातोय. एकेरी आणि दुहेरी धावसंख्या त्या ठिकाणी धावफलक उंचवलं जाते. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 5 धावा. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सलामीचा सलामीर गजानन माळी मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. 5 धावा. षटक क्रमांक पहिलं युवराज याचं. चेंडू ब्लॉकॉल स्वरूपात त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जाते. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 5 धावा. एक गडी बाद. 5 धावा. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय दत्ता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जाते. वारंवार ज्या ठिकाणी हवा चालू आहे त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय पण असफल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील निर्धाव स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये पडतोय. हा चेंडू मात्र काय सुरेख टाकला. एसटी उद्ध्वस्त केली जाते. क्लीन बोल्ड त्या ठिकाणी होतोय. वरुण सर
धावफलक आपण पाहिलं तर 6 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत शुभम याला. स्लोअर स्वरूपात ब्लॉकल स्वरूपात त्या ठिकाणी मात्र एसटी थोडस त्या ठिकाणी जांभुर्डे संघाकडनं चूक होते. अगोदरचा चेंडू नो बॉल होता आणि त्याचा त्या ठिकाणी आनंद उत्सव तो साजरा करत होता. लक्षात राहिलं नाहीये त्याच्या आणि एक जीवदान मिळते आळंदी संघाला. धावफलक 7 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण अरो 11 संघाचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर चेंडूचा त्या ठिकाणी मारा केला जातोय. एक अस्त्र वापरले गेले. व्हेरिएशन आपल्या गोलंदाजी मार्क मध्ये करतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. धावफलक मात्र या ठिकाणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 7 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुंदर प्रकारची गोलंदाजी पहा. पूर्णतः त्या ठिकाणी आळंदी संघावरती प्रेशर बनवण्याचं काम केलं जाते. चीअरअप आपल्या गोलंदाजाला दिला जातोय. त्याचं मनोबल आत्मविश्वास उंचावला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर चेंडू वाढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली काय होतंय झोल बाद झालाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. गणेश फलंदाजी मार्कवरती आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. रनआउटचा चान्स कमावतोय की गमावतोय. डेंजर झोन मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करू शकला नाहीये. फेकी त्या ठिकाणी सुरेख होती. 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकामध्ये स्कोर कार्डवरती धावा लागल्यात 9. दोन षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 12 चेंडू बनवल्यात 9 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये टाकले जातील 18 चेंडू. आणि किती धावांचा त्या ठिकाणी डोंगर उभा करतोय आळंदी संघ. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय युवराज याला. ज्या युवराजने पहिलं षटक त्या ठिकाणी मैदानामध्ये टाकलं, धावा खर्च केले गेले होत्या 5, तोच युवराज या ठिकाणी तिसरं षटक घेऊन आलाय. ब्लॉकल स्वरूपात चेंडू स्क्वेअर लेग कडे हलकीशी प्लेसमेंट केली गेली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, 1 धावा आणि साइड रोटेट होते.
हा चेंडू उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफकडे काय होत आहे झेल धावफलक पाहिलं तर 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात षटक क्रमांक 3 गोलंदाजच्या हा पुन्हा एकदा उडवला नो बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय ओके ओके धाव फलक पाहिलं तर 13 धावा फ्रीडचा चान्स गणेश साठी त्या ठिकाणी जमिनीला समांतर चेंडू मारला जातोय क्षेत्ररक्षक फार लांबून त्या ठिकाणी आला 1 रन पळून पूर्ण केला दुसरा चान्स आहे काय होतंय दुसराही रन त्या ठिकाणी पळून पूर्ण होतोय 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या गेल्यात स्कोर कार्ड वाढवलं जाते 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 15 धावा हा चेंडू सुंदर प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाते व्हेरिएशन केलं जाते षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आणि धावफलक लागले गेले 21 धावा 18 चेंडू आणि बनवल्यात 21 धावा अजूनही 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकणे शिल्लक आहेत प्रवीण करपे सर ते रामरोकडे कुठे त्यांना जरा कृपया या ठिकाणी पाठवा ना स्लोअर स्वरूपात चेंडू त्या ठिकाणी काय होते यष्टीरक्षक मात्र त्या ठिकाणी चूक करत नाहीये झेलबाद थँक्यू गणेश सर आपण पाहतोय मैदान शॉटमध्ये एक अप्रतिम सामना आपण पाहतोय एक बाजूला अरब 11 जांभवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय गणेश 11 आळंदी देवाची
धावफलकावरती धावा 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. लोअर फुलटॉस तिथे आपण पाहतोय एस्टनचा बेत घेणारा चेंडू होता आणि इथे फलंदाज आपण पाहतोय होतोय बाद. परतावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. चार गड्यांच्या बदलामध्ये धावफलकावरती जर पाहिलं तर गणेश 11 आळंदी या टीमच्या डावावरती धावा जर पाहिलं तर 21 या नावावरती आहेत. आल्या आल्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती असेल आपण पाहतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडू जर पाहिलं तर सरळ सीमारेषेच्या बाहेर. येथील धावा 4 चौकार. रिद्धेशची गोलंदाजी सुरू आहे आणि रिद्धेशवरती देखील आक्रमण चढवलंय. चौकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज काय कामगिरी करणार आहे. पुढील चेंडूवरती काय प्रत्युत्तर असेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क असेल तिथे जर पाहिलं तर चेंडू मैदान षटमध्ये डॉट आलाय आणि धावफलकावरती पुन्हा एकदा आकडे बदलले. धावफलकावरती धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ज्या मात्र आपण पाहतोय गणेश 11 आळंदी देवाची या टीमच्या डावावरती आहेत. षटक क्रमांक 4थ्या क्रमांकाचं रिद्धेशचं सुरू आहे. अक्रॉस दी बॅटनं रिव्हर्स पॅटर्न केलाय आणि चेंडू सरळ आउट स्टॉप. चेंडू सीमा पार. येथील धावा 4 चौकार. त्यामुळे आपल्याला तिथे आपला एक क्षेत्ररक्षक तो मात्र थर्ड एअर सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय आरब 11 जांभवडे टीम कडून. वैभव षटक क्रमांक 5 अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. वैभवची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. गणेश 11 आळंदी देवाची टीमच्या डावावरती धावा आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक वैभव. हे क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरतून चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू सरळ फाईन लेगला. चेंडू सीमा पार. येथील धावा 4. तिथे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. म्हणजे मध्ये खराब आलाय आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर निश्चित चौकार आलाय आणि त्या षटक क्रमांक
शेवटचा अंतिम षटकासाठी पुन्हा एकदा नवीन गोलंदाज उघडा डोळे पहाडीत पुढील चेंडू असेल फ्री हिट नवीन गोलंदाज अंकुश घोजगे षटक क्रमांक 5 साठी अक्रॉस द बॅट फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक तिथे युवराज चेंडू खाली आलाय आणि झेल जरूर ठिपलाय परंतु तिथे जर पाहिलं तर आपण पाहतोय धावबादची संधी आणि तिथे फलंदाज होतोय धावबाद परतावं लागेल डगआउट मध्ये धक्का क्रमांक 5. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा ज्या मात्र गणेश 11 आळंदी देवाची टीमच्या डावावरती 35 धावा नवीन फलंदाज आलाय आणि त्यावरती देखील आपण पाहतोय फटका सुरेख खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल डीप मिड विकेटला चेंडूला पॅटला केलाय बॅकअप केले फेकी सुरेख आहे बाबूच्या बॅटमधून जर पाहिलं तर एक अप्रतिम फटका होता. इथे जर पाहिलं तर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांना देखील इथे आमंत्रित केले तिथे चेंडू काय असेल इथे देखील आपण पाहतोय गोलंदाजावरती निश्चितच आपण पाहतोय तिथे ॲक्शन घेतलं गेलंय परंतु तिसरे पंच इथे बिझी होतील त्यानंतर देखील आपण पाहतोय निर्णय कळवला जाईल परंतु आतापर्यंत बनवलं गेलं. आता 5वं षटक सुरू आहे आणि अंकुश घोजगे कॅप्टन कूल इथे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावफलकावरती धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात आतापर्यंत. तिथे पंचांनी नो घोषित केलाय तिसरे पंचांचा इथे निर्णय आलाय आणि तिथे नो चेंडू आलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलकावरती एक धावेने धावफलक वाढेल धावफलकावरती धावा येतील. स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या अध्यक्ष आदरणीय निलेश दादा शिंदे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा अंतिम षटक सुरू आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज दाखल होतोय फ्री हिट असेल पुढील चेंडू आपण पाहतोय अविनाश इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. अविनाश षटक क्रमांक 5 अंतिम षटक आपण पाहतोय आणि यावेळेस धीमा गतीचे चेंडू होता फटका सुरेख खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल चेंडूला बॅकअप केलाय पुन्हा एकदा एक धाव येईल एक धावेने धावफलकावरती पुन्हा एकदा वाढ होते धावफलकावरती धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गणेश 11 आळंदी देवाची टीमच्या डावावरती 38 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. स्लोअर गतीचा चेंडू होता धावबादची संधी डेंजर झोनला तिथे फलंदाज होतोय धावबाद परतावं लागेल डगआउट मध्ये.
नवीन फलंदाज म्हणजे चढमध्ये दाखल होतोय प्रशांत खोमणे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक सुरू आहे. अरब 11 जांभवडे टीमला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. धावफलक जर पाहिलं तर निश्चित आपण पाहतोय रोखून ठेवण्याचं काम केलंय. शेवटचा अंतिम षटकापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत बनवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या मात्र आपण पाहतोय आळंदी टीमच्या नावावरती आहेत. नवीन फलंदाज तिथे आपण पाहतोय हा चेंडू सुरेख असेल. तिथे जर पाहिलं तर पंचांनी चेंडू डॉट कळवलाय. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलक स्थिर आहे. 38 अंकावरती चला विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. अप्रतिम चेंडू होता. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतोय आणि त्यावरती एक जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतोय धावफलक स्थिर आहे. 38 अंकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. अक्रॉस दी बॅटनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि चेंडू जर पाहिलं तर तिथे फील्ड केलाय. क्षेत्ररक्षण सुरे केलाय आणि पुन्हा एकदा धावांची लयलूट जी मात्र म्हणजे चालमध्ये सुरू झाली आहे. धावफलकाची संधी फेकी जर पाहिलं तर अप्रतिम तिथे फलंदाज होईल धावबाद. आत्ताच्या धावा येतील आपण पाहतोय 2 धावा. 2 धावे धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 5. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 30 चेंडूमध्ये बनवल्या गेल्यात 40 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर विजयासाठी बनवायचे आहेत अरब 11 जांभवडे टीमला 30 चेंडूंमध्ये 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यात आपण पाहतोय टॉस करणार आहे वाघजाईनगर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल सह्याद्री वॉरियर्स डेहने. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाजवळ या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय आणि टॉस करण्यासाठी हॉटेल मावळ दरबारचे मालक कॅप्टन कुल अतुल शिंदे आणि धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष आदरणीय निलेश दादा शिंदे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी या आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस करतोय. काय वाजते माहिती अरे आयोजन नियोजन या ठिकाणी संपन्न होते ते आदरणीय अतुल दादा शिंदे आणि धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाचे अध्यक्ष आदरणीय निलेश दादा शिंदे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करतोय आणि जसा सामना संपलाय तसेच पुढील देखील आपण पाहतोय पुढील डावासाठी मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा अंबोली नगरीचा दगदगता क्रिकेटचा थरार. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होतील आमचे सहकारी जीवलक समालोचक आदरणीय प्रवीण करपे सर. कृष्णा चव्हाण सरांना विनंती असेल आपण या.
चला ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. अनिल भाऊ सावंत, सह्याद्री वॉरियर डेने आपले संघनायक तुम्ही इथे पाठवा. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. वाघजाई स्पोर्ट क्लब वाघजाई नगर कॅप्टन या ठिकाणी स्वतः कृष्णाभाऊ चव्हाण आलेले आहेत. सुनील भाऊ पडवळ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असणार आहे. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आमचे मार्गदर्शक माननीय श्री निलेश भाऊ शिंदे आणि वाळुंजकर साहेब, आपणास विनंती आहे आपण देखील समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस जो मात्र यानंतरच्या मॅचचा संपन्न करतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आयोजित भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा महारणसंग्राम देखना संग्राम आपण खऱ्या अर्थाने या आंबोली गावामध्ये पाहतोय. दिवस क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या दिवसातील नॉकआउट फेरीतील ही तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण खेळवतोय. एका बाजूने आनंदी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आरव 11 या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिली इनिंग संपली, पहिला डाव संपला. पहिल्या इनिंगमध्ये तब्बल बनवल्या गेल्या आनंदी 11 या टीमनं तब्बल 40 धावा. विजयासाठी आरव 11 जांभवडे या टीमला बनवाव्या लागतील 41 धावा. अनिल भाऊ सावंत, आपल्या टीमचे कॅप्टन पाठवा प्लीज पटकन. वेळ देखील खूप झालेला आहे. अधिकचा वेळ तुम्ही देखील घेऊ नका प्लीज, तुम्हाला देखील विनंती असेल. आणि प्रत्येक इनिंगसाठी 22 मिनिटांचा टायमिंग आहे. टायमिंगकडे अंपायर सर जरा तुम्ही लक्ष द्या, कारण दिलेल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला इनिंग इथे कंप्लीटच करायची आहे. जर टायमिंग संपला टीमचा तर एक क्षेत्ररक्षक टायमिंग संपल्यानंतर पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्या. आणि तुमचा 12th मॅन 12वा खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी आहे. व्यासपीठावरती तुमचा 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. थँक्यू, धन्यवाद. यानंतरच्या दोन्ही संघांना देखील विनंती असेल या सूचनेचं तुम्ही देखील पालन करायचं आहे. फटका देखील इथे चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सचिन शिंदेच्या बॅटमधनं हा देखना ट्रेडमार्क होता. समोर लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केले. दरम्यान त्या चेंडूवरती मात्र एक सिंगल जी मात्र पदम पूर्ण केली जाईल. AC अकाउंट खातं इथे मात्र ओपन झालेलं आहे. एक धाव जी मात्र धावफलकावरती. अंकुश भाऊ घोजगे यांना बॅटिंगच्या ट्रॅकवरती पाहतोय. कित्येक काळ या खेळाडूनं क्रिकेट जपलेला आहे, क्रिकेट जागलेला आहे. तोच फलंदाज इथे मात्र अंकुश घोजगे इथे मात्र मैदानाच्या मध्ये ऑन ट्रॅक झोनमध्ये आपण त्यांना देखील पाहतोय. अप्रतिम चेंडू. सचिनजी रोंधळ देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून त्यांचं देखील स्वागत असेल. धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने धावफलकावरती फक्त आणि फक्त एकच धाव जी मात्र धावफलकावरती आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. अक्रॉस दी बॅट फटका होता. क्षेत्ररक्षक डिफेंड विकेटला तैनात आहेत. चेंडूला मात्र तिकडे फील्ड केलं जाईल. दरम्यान धावा देखील तिकडे येत आहेत. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रवीण इथे मात्र तयार आहे. राईट हँड ओव्हर दी विकेट. फटका खेळलाय. सचिन शिंदे ऑन फायर होतोय. सक्सेसफुल टायमिंग, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पार. छेरन षटकार. सचिनच्या बॅटमधनं आपण ब्रँडेड षटकार देखील पाहिलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढेल. धावफलकावरती धावा 8 धावा छा मात्र धावफलकावरती आहे.
सचिन शिंदे अंकुश घोसगे या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय मिड ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. फलंदाज ह्या चेंडूवरती बाद. झेल झालाय. फलंदाज सचिन देखील बाद झाल्याच्या नंतर सचिन यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर गणेश इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मावळ तालुक्यातील जांभवडे गावाला बिलॉंग करणारा हा संघ सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा या जांभवडे गावामध्ये देखील आपण पाहिल्या. क्रिकेट हे मात्र खेळाडूंमध्ये जिवंत ठेवण्याचं काम अगदी या जांभवडे संघाने कित्येक काय केलेलं आहे. आणि आज त्याच टीमला इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये चेसिंगमध्ये बॅटिंग करताना पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये आनंदी देवाची 11 या टीमला देखील मात्र आपण पाहतोय. सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल खबर फॉल्टला. सीमारेषा पार. गणेशच्या बाटमधला हा चौकार. 4 धावा. हिट आपण पाहिला. त्याचबरोबरीने इथे धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती आकडे देखील चेंज झालेले आहेत. तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक पहिलं इथे मात्र प्रवीण यांचं संपलंय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये 2ला सुरुवात होणार आहे. बाबू यांना आपण षटक क्रमांक 2 मध्ये पाहणार आहोत. बाबू कशा प्रकारे हे षटक हाताळेल याकडे देखील सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या नजरा असतील. अंकुश भाऊ घोसगे फटका खेळायचा होता. वाईट बॉल आलाय. पंच अनुभवी आहेत डीपी दीपक पिळगावकर सरांना देखील मात्र आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. वाईट बॉल आल्यानंतर धावफलक देखील अतिरिक्त धावेने वाढलं. धावफलकावरती धावा 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. यावेळेस इथे मात्र योग्य टप्पा योग्य नियंत्रण. पहिल्या चेंडूवरती लाईन लेन बिघडली जरूर परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करणारा चेंडू योग्य टप्प्यावरती चेंडू ठेवला. डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. पुन्हा एकदा बॅटर अंकुश घोसगे तयार असतील. यावेळेस फटका देखील मात्र खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. थ्रो चुकीचा. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं परंतु चुकीचा थ्रो आणि तिकडे तोपर्यंत दरम्यान धावा पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आताच्या 2 धावा. 1 धाव जिथं येणं फक्त गरजेचं होतं. एकही धाव मुश्किल होती परंतु तिथे चुकीचा थ्रो आला आणि 2 धावा ज्या मात्र सुखरूप पद्धतीने पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. बाबू इथे मात्र मुख्य पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग शॉट. चेंडू इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल झालाय. फलंदाज बाले बंधू तुम्ही देखील सुंदर असा आवाज इथे या मैदानावरती दिलेला आहे. तुमचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. टॉस इथे संपन्न केला जातोय. नॉकआउट फेरीतील दुसऱ्या दिवसातील 4थी मॅच. वाळुंजकर साहेब आहेत. निलेश शिंदे पाटील आहेत. दोन्ही मान्यवरांच्या वतीने टॉस संपन्न झाला. टॉस कोणी जिंकला तर
सह्याद्री वॉरियर्स डेहने या टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेतलाय? बॉलिंग. ओके, थोडासा डिसिजन त्यांचा देखील पेंडिंग वरती असेल. तोपर्यंत आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. दत्ता भोसले आलेत बॅटिंग ट्रॅक वरती. यावेळेस इथे मात्र खालच्या पटरीतला चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. धावफलकावरती धावा ज्या मात्र स्थिर आहेत. धावफलकावरती आणि स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 15 या अंकावरती धावा स्थिर आहेत. हा चेंडू देखील मात्र सुरेख होता. फलंदाजाला इथे चेंडू मात्र समजू शकला नाही. डॉट बॉल आलाय. बाबू यांचं षटक संपलं. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 2 गडी बाद. 15 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. अगदीच जर पाहिलं तर कमी वेळेमध्ये आपल्याला भरपूर मॅचेस इथे मंचाचे संस्थापक अध्यक्ष, क्रिकेट व्यक्तिमत्व, प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची सातत्याने या परिसरामध्ये ख्याती राहिली, प्रवीण भाऊ वायकर देखील या ठिकाणी अगदी उपस्थित आहेत. मनापासून त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत इथे मात्र करणार आहोत. विनंती असेल व्यासपीठावरती या, स्थानापन्न व्हा. मॅचच्या दिशेने आपण जातोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आनंदी एक्सप्रेस, आनंदी गावाला पडलेलं एक गोड स्वप्न, युवा टॅलेंट ऑफ आनंदी आकाश काटे इथे मात्र तयार असणार आहे. यावेळेस इथे अप्रतिम चेंडू, एष्ट्यांचा वेध इथे चेंडूने घेतलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज या चेंडूवरती बाद. प्रमाणे पांडुरंगजी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तिन्ही मान्यवरांचं पुनश्च एकदा धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाच्या वतीने मनपूर्वक मनापासून या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. काय सुंदर चेंडू येथे मात्र पेश केला आकाश काटेनं. तिथे मात्र फलंदाज गणेश देखील मात्र बाद झालाय. गणेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर इथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होईल. युवराज, अगदी नावाप्रमाणे इथे युवराजांना नावाला साजेल अशी बॅटिंग इथे मात्र करावी लागणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडनं आपण अनेक काळ सागर सर युवराज सिंगला देखील पाहिलं. अगदीच जर पाहिलं तर जागतिक दर्जाचा दुसरा विक्रम युवराज सिंगनं देखील आपल्या नावावरती 2007च्या विश्वचषकामध्ये आपल्या नावावरती कोरला होता. तब्बल 6 चेंडूवरती 6 षटकार युवराज सिंगच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. परंतु अगदी या फलंदाजाचं नाव देखील युवराज आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट युवराज सिंगनं अप्रतिम खेळलं. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आज अंबोलीच्या मैदानावरती संघासाठी चांगली कामगिरी या युवराजला इथे मात्र करून दाखवावी लागणार आहे. समोरून आकाश काटे. यावेळेस इथे जर पाहिलं तर अगदी डाव्या लाईनच्या पलीकडे हा चेंडू, पंचांच्या दोन्ही हात समांतर, धाबा येथील अवांतर, अवांतर धाव्याने धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आकाश काठेला आपण ट्रॅकवरती पाहतोय. थोडासा इन होणारा चेंडू आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. बॅट आणि बॉलचा तिकडे मात्र संपर्क होऊ शकत नाही.
अजून एक डॉट बॉल. युवराजांनी दत्ता भोसले जांभवडे गावाला बिलॉंग करतात. सातत्याने जर पाहिलं तर कित्येक काळ या दोन्ही फलंदाजांसाठी अप्रतिम चेंडू इथे मात्र आपण पाहिलाय. खॉट बेंडचा शिकार होतोय आणि फलंदाज तिकडे मात्र या क्रिकेटमध्ये या जांभवडे गावानं या दोन्ही फलंदाजांसाठी ठेवलेलं आहे. युवराज बाद झाला. तिकडे मात्र युवराज यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैभव मान फ्रॉम जांभवडे. एका बाजूने असेल वैभव, दुसऱ्या बाजूने आपण वैभवच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दत्ता भोसलेला देखील पाहतोय. षटक तिसरा मार्ग असते. शेवटचे चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक असतील 15 आणि विजयासाठी 25 धावा बनवायच्यात. आरव 11 जांभवडे टीमला विजयासाठी. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. गॅप शोधला. गॅप अप्रतिम होता. परफेक्ट टायमिंग आपण फलंदाजाकडनं पाहिलं. तिकडे चौकार प्राप्त झाला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावाच्या मात्र धावफलकावरती असतील. वैभव पुन्हा एकदा ऑन फायर होत आहेत. गोलंदाज आकाश काटेच्या वरनं अगदी समोरच्या बाजूने फटका केला. लॉंग ऑफला बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. वरती 2 चौकार. धावफलक पुन्हा एकदा वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 24 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे तिसरं सुरू आहे. आकाश काटे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. आनंदी गावाला बिलॉंग करतो. आपण जर पाहिलं तर अगदी गेल्याच महिन्यामध्ये आनंदी प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील संपन्न झाली. आनंदी प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने त्याच्या नावाचा ठसा उमटवला. त्यानंतर आज त्याला आनंदी गावासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. यावेळेस इथे फटका चांगला आहे आणि तिकडे क्षेत्रक्षण देखील मात्र अप्रतिम आपण पाहिलंय. थ्रो देखील चांगला येतोय. धावा येत आहेत. त्या चेंडूवरती फक्त एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 25 धावा. षटक इथे संपलं जाईल. आकाश काटे यांचं तिसरं. शेवटच्या 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये अजून 16 बनवायच्यात. आरव 11 जांभवडे टीमला कोणता संघ इथे मात्र ही मॅच जिंकेल, कोणता संघ इथे मात्र ही मॅच पराभूत होईल. येणारे 12 चेंडू, येणाऱ्या 16 धावा इथे तुम्हा आम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहेत. चला वेळ वाचवा. टाइम इज मनी. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अगदी दिलेल्या निर्धारित वेळेमध्येच आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. फटका अप्रतिम. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. डीपी सर करतायत चौकार. 4 धावा.
त्यावरती षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. बाबू यांना आपण पाहतोय. आनंदी देवाची या टीमकडनं फटका देखील चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल काऊ कॉर्नरला. सीमारेषा पार. 4 धावेसाठी चौकार. दहा बॉल शिल्लक आहेत आणि 7 धावा विजयासाठी बनवायच्यात. फटका तर खेळलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू टप्पा पडेल. टप्पा पडल्यानंतर चांगलं कलेक्शन इथे क्षेत्ररक्षकाने चेंडूचं केलंय. चांगला थ्रो देखील आपण पाहिला. दरम्यान एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा तब्बल 35 धावा, ज्या मात्र धावफलकावरती अजूनही 6 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 35 झाल्यात. 41चा पाठलाग चालू आहे. अजून 6 बनवायच्यात फक्त. यावेळेस गुठे नाटक और तमाशा देख. चेंडू सीमा पार मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या भोसलेने इथे मात्र हा सामना संपवलाय. आरव 11 जांभवडे हा संघ इथे मात्र विजय होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. पराभूत संघ इथे आनंदी 11 संघ. आपण देखील खूप दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालात. स्पर्धेची शोभा वाढवली. अप्रतिम खेळ तुम्ही देखील करून दाखवला. त्याबद्दल तुमचं देखील विशेष आभार. स्मृती चषकामध्ये